नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 रुपयापर्यंतचे काही अनुदान आहे ते देण्यात येणार आहे. यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, या संदर्भातला जी-आर आलेला आहे. तो जी-आर नक्की काय आहे, या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेऊयात. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा 29 जुलै 2024 रोजी हा जी-आर काढण्यात आलेला आहे. तर 2023चे जे काही खरीप हंगाम आहे त्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. तर काय जी-आर आहे ते समजून घ्या. मागच्या वर्षी जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागलेले आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे. आणि याच घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे. आणि अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये जो मांडण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते पहा. पहिलं पॉईंट आहे, राज्यातील सन 2023-24च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये म्हणजेच 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वरील प्रमाणे जे काही अर्थसहाय्य आहे ते अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2,646.36 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. सदरचा जो काही खर्च आहे तो कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व मूल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षाखाली करण्यात मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेचा जो काही लाभ आहे तो घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष जे आहेत ते पुढील प्रमाणे असणार आहेत. आता काय आहे पात्रता, तर राज्यातील सन 2023-24च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा 0.2 म्हणजे 0.20 गुंठे कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर दिले जाणार आहेत. आणि 0.2 हेक्टरपेक्षा जास्त जर क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार प्रत्येक हेक्टरला 5,000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि 2 हेक्टरच्या मर्यादित ही अमाऊंट म्हणजे कमीत कमी 2 हेक्टरपर्यंत ही अमाऊंट म्हणजेच 10,000 रुपये जास्तीत जास्त तुम्हाला इथे मिळणार आहेत. आता दुसरं पहा, राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही महत्त्वाची अट आहे, राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे असेच नोंदणीकृत शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत. ज्यांनी ई पीक पाहणी केली होती 2024च्या खरीप हंगामामध्ये तेच शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहेत. ही महत्त्वाची इथे अट आहे. त्यानंतर तिसरं पहा, ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसारच त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुदेय राहणार आहे. म्हणजेच ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, आता काही जणांनी थोडी ई पीक पाहणी करताना कापसाची नोंद, सोयाबीनची नोंद, जी नोंद दाखवली असेल ज्या ज्या क्षेत्राची, म्हणजे 1 हेक्टरची नोंद दाखवली असेल तर 1च हेक्टरचे तुम्हाला पैसे भेटणार. तशा पद्धतीने अर्ध्या गुंठ्याची दाखवली असेल कापूस किंवा सोयाबीनची तर अर्ध्या गुंठ्याचे पैसे भेटणार असं आहे.
चौथा पहा, सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वितरण विद्या प्रणाली म्हणजे DBTद्वारे पैसे भेटणार आहे, जे आधार कार्डच्या माध्यमातून आपल्याला पैसे भेटणार आहेत. आता पाचवं पहा, सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामासाठी आहे. 2024च्या नाही, तर 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच ही योजना राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल यासाठी काय आपल्याला KYC करावी लागेल का? किंवा अन्य काही प्रोसेस आहे का? तर त्यांनी काय सांगितलंय, 5वा पॉइंट पहा इथे, सदरचे जे काही अर्थसहाय्य आहे, ते वितरित करण्यासाठी कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. जे काही अर्ज असतील, KYC असेल किंवा काय, ही अजून माहिती यामध्ये देण्यात आली नाही. परंतु याच्या जी काही कार्यपद्धती आहे, स्वतंत्र पणे GR असेल किंवा अन्य काही माहिती आहे, ती येईल आणि त्यावेळेस आपला व्हिडिओ बनवण्यात येईल. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. GR डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो डाउनलोड करून एकदा वाचून घ्या. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.